नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. आदिवासी विभागाची 478 पदासाठीची भरती आता सुरू झालेली आहे. फॉर्म भरायला जरी आता 6 मे पासून सुरुवात होणार जरी असली तरीही आपल्याला जो वेळ मिळालेला आहे, अतिरिक्त वेळ, याच्यामध्ये आता तुम्हाला फक्त आणि फक्त तुमची तयारी करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली आहे, 12वी पास आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती प्रक्रिया म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. अभ्यासक्रम अगदी सोपा आहे. 10वी पर्यंतच्याच बेसचा हा अभ्यासक्रम आहे ना. आता तुमच्या मनात फक्त हे असेल की आता नेमकं ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती ॲप्टेक कंपनीकडून घेतली जात आहे. आपण विशेष करून यावर संघर्ष करणारच आहोत की ॲप्टेककडून न घेता दुसऱ्या कंपनीकडून चांगली होण्याची व्हायला पाहिजे, राईट. जर समजा ॲप्टेक कंपनीच जर फायनल झाली तर त्यांचा पॅटर्न कसा असतो, काय असतो, याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ आणि नंतर मग अभ्यास करण्यासाठी स्पेसिफिकली मी तुम्हाला आज इंग्रजीचा अभ्यास 0 पडून कसा करायचा, कोणकोणते टॉपिक करायचे तेवढेच करा, बस झालं. बाकी संपला तुमचा विषय. फक्त 15 टॉपिक आहे, 15 टॉपिक करा, तुमचे इंग्रजीचा अभ्यासक्रम झाला. तुमचे जे 50 मार्क आहे 25 प्रश्नासाठीचे सगळेचे सगळे त्याच्यातूनच येतील. नाव तत्पूर्वी आपली सिलेक्शन बॅच जी आहे तर आदिवासी विभाग भरतीसाठी आता हे 416 आणि 476 आहे, ठीक आहे, 478 आहे, ठीक आहे. तर चौकीदार पदासाठी स्पेशल भरती आपली बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. दॅट्स वाय या फीसची म्हणजे याची जी फीस आहे ना तर ती थोडीशी आहे आणि 1499 न राहता याची फीस फक्त 749च आहे, ठीक आहे. चला 749 नाही, मी ही जी बॅच आहे ही बॅच करतो फक्त 499 रुपीज, ठीक आहे. मी आता इथं याच्यावर अपडेट करतो तुम्हाला ॲपमध्ये पण ही जी प्राइस आहे ही फक्त 499 अपडेट असणार आहे 6 तारखेपर्यंत. त्यानंतर याची फीस जी आहे तर ती वाढू शकते. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ठीक आहे. काही दिक्कत डाऊट कोरी परेशानी आली या नंबरवरती तुम्ही रिच आउट करू शकता. न आता सगळ्यात अगोदर पाहूया की ही जी ॲप्टेक कंपनी आहे या ॲप्टेक कंपनीने या अगोदर कुठली कुठली स्पर्धा परीक्षा घेतलेली आहे का. बघा आता ॲप्टेक या कंपनीनं फक्त 3 पुरावे मला सापडलेले आहेत की या 3 परीक्षा त्यांनी घेतलेल्या आहे. नंबर 1 त्यांनी अगोदर परीक्षा घेतलेली आहे ती आहे माडाची. कोणती? माडाची परीक्षा ही ॲप्टेक कंपनी मार्फत झाली होती. नंबर 2ला जी झाली होती तर ती सिडकोची झाली होती. सिडकोची माडा आणि सिडकोची झाली होती. आणि तिसरी जी भूमी अभिलेख शिपाई पदासाठी जे 10वी बेसच्या याच्यावरती आहे ना तर त्या या 3 याच्यासाठी यांनीच परीक्षा घेतली होती. बाकी काही यूट्यूब चॅनलवर त्यांनी सांगितलं की बाबा या कंपनीनं पोलीस भरती घेतलेली आहे, टार्टी आरटी बार्टी कुठल्या घेतलेला आहे, त्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ना तर त्या यांच्याकडून झालेल्या नाही आहेत. पोलीस भरतीचा जर ऑफलाईन पेपर असतो, टार्टी आरटी बार्टीचं जे आहे ना तर ते वेगळ्या पोर्टल मार्फत होतात. कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटीच्या आणि CDMS यांच्या मार्फत त्या परीक्षा होतात. बाकी कुठल्या यांच्या मार्फत नाही. ॲप्टेक मार्फत फक्त या 3 पेपर झालेले आहे, माडा, सिडको आणि भूमी अभिलेख. माडाचे मागची जरी प्रश्नपत्रिका पाहिली तर आपल्याला अंदाज येऊन जाईल. आणि अंदाज यासाठी खूप काही असेल की जगावेगळे प्रश्न असतात असं काही का काहीच नाही. पण इथं जर भीती घातली की नाही यांचा पॅटर्न फार वेगळा आहे आणि यांचा पॅटर्न फक्त आम्हालाच माहित आहे, ही भीती दाखवून पोरांना ना हे करायसारखं काही नाही. कोणतेही शिक्षक जे आहे ना तर ते तुम्हाला शिकवू शकतात. महाराष्ट्रातला कोणताही 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम करण्याला पूर्ण कंप्लीट करणारा पोरगा जो आहे तर तो याच्यात त्याच्या व्यतिरिक्त तर काही नाही आहे. आणि प्रश्नांची लेवल पण काय आहे की स्टॅटिकमध्ये तुम्हाला माहिती आहे की नाही, बस दॅट्स इट ना. आता लक्ष द्या, तुम्हाला मी इंग्रजीचे 15 टॉपिक सांगतोय, ठीक आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या विषयाचे जे टॉपिक आहेत कसे करायचे सगळं सिलेबसचं डिस्क्रिप्शन तुम्हाला काय आहे तर ते येऊन जाईल. अभ्यासक्रम डिकोडिंग येऊन जाईल. पहा 10वी पात्रता याच्यात काय आहे, 10वी पात्रता आहे. परीक्षासाठी इंग्रजी विषयाचे महत्वाचे 15 टॉपिक असतात. यामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन रीडिंग म्हणजे पॅराग्राफ किंवा पॅसेज विचारला जात नाही, स्टॅन्झा तुम्हाला येत नाही. बघा आता इंग्रजी व्याकरणामध्ये ना 2 प्रकारचे व्याकरण जे आहेत ना तर ते विभागलेलं आहे. पहिलं आहे शब्दांचं व्याकरण, ठीक आहे. आणि दुसरं जे आहे तर ते आहे वाक्यांचं व्याकरण. पार्ट्स ऑफ स्पीच हे झालं शब्दांचं व्याकरण. आर्टिकल, प्रिपोजिशन, ठीक आहे, कंजंक्शन, नाउन, प्रोनाउन, ॲडवर्ब हे झालं शब्दांचं व्याकरण. चेंज द डिग्री, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, जम्बल्ड सेंटेन्स, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वरती, स्पॉट द एरर हे झाले
सेंटेन्स बेस्ड ग्रामरचे प्रकार. तर या परीक्षेचा स्तर 10वीचा आहे. सेंटेन्स बेस्ड ग्रामर तुम्हाला जास्त विचारला जाणार नाही. तुम्हाला फक्त फोकस करायचा आहे वर्ड बेस्ड ग्रामरवरती आणि त्यातल्या त्यात त्यांचे जे रूल्स आहे, एक्सेप्शन्स आहे, त्यावरती तुम्हाला फोकस करायचा. ठीक आहे. तर यामध्ये 15 टॉपिक कोणकोणते आहेत तर ते पाहून घेऊया. यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो काय करायचा आहे, शब्दांची जाती. ठीक आहे. एक पार्ट्स ऑफ स्पीच. ठीक आहे. शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे. नाऊन, प्रोनाऊन, ॲडव्हर्ब, ठीक आहे, ॲडजेक्टिव्ह, ठीक आहे, वर्ब झालं, कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन आणि नंतर मग आर्टिकल राहिलं. ठीक आहे. हे झाले त्याचे हे. ठीक आहे. देन टेन्सेस आहे, 12च्या 12 टेन्स. ठीक आहे. लय 12चे टेन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे 12 प्रकारचे टेन्स आहे. यू नो व्हॉट आय मीन, व्हॉट आय वॉन्ट टू से यू एक्झॅक्टली 12 टेन्स. ठीक आहे. देन मग आर्टिकल येणार, ए अँड चा वापर. कधी कधी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये आर्टिकलचे प्रश्न येतील. कुठे कुठे तुम्हाला एक आर्टिकल वापरायसाठी सांगतील किंवा 2 ठिकाणी आर्टिकल वापरायला सांगतील. अशा पद्धतीने आर्टिकलचे प्रश्न काय खूप काही येतात का, MPSC सारखे की बाबा एक वाक्य बरोबर आहे, 2 वाक्य आहे, 3 आहे का 4 आहे का, 2 3 दोघीपैकी एक, असे नाही. सिंपल स्टॅटिक प्रश्न येतात. काय एवढं काय घाबरायचं कारण. ठीक आहे. आर्टिकल झालं. 4 नंबरला प्रिपोजिशन. 100% प्रिपोजिशनवर तुम्हाला प्रश्न येणारच. ठीक आहे. हे जे टॉपिक आहेत ना, हे टॉपिकवर तुम्हाला एक एक प्रश्न हमखास दिसणार आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ठीक आहे. फक्त काय करायचं, त्याची डेफिनेशन, ठीक आहे, त्याचे रूल्स कोणकोणते आहेत आणि त्याचे एक्सेप्शन्स काय आहे, एवढं जर केलं त्याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. मी लिहून देतो. ठीक आहे. देन चेंज द व्हॉइस. ठीक आहे. मी आता तुम्हाला सांगितलं की सेंटेन्स बेस्ड ग्रामर आणि वर्ड बेस्ड ग्रामर आहे. तर सगळ्याच्या सगळं सेंटेन्स बेस्ड वरती येईल का, नाही. सेंटेन्स बेस्ड वरचे काही टॉपिक जे तर ते महत्वाचे ते तुम्हाला येतील. जसं की चेंज द व्हॉइस आलं. ठीक आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आलं. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पण आलं. ठीक आहे. डिग्री ऑफ कंपॅरिझन पण आलं. क्वेश्चन्स आलं. सिनोनिम्स आलं. अँटोनिम आलं. ठीक आहे. देन नंतर मग वन वर्ड सबस्टिट्यूशन. व्होकॅबचा जो प्रकार आहे तर तो तुमचा इथून सुरू होईल. ठीक आहे. सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस येतील, स्पेलिंग टेस्ट येतील आणि स्पॉट द एरर. ठीक आहे. म्हणजे मिक्स स्वरूपाचं तुमचं सेंटेन्स बेस्ड आणि काय म्हणता येईल की वर्ड बेस्ड ग्रामर जे आहे तर ते दोन्ही प्रकारचे येतील. पण जसं पॅराजंबल आहे, ठीक आहे, देन तुमचं पॅराग्राफ आहे, हे जे सेंटेन्स बेस्ड मध्ये येतात हे प्रश्नाचे प्रकार तुम्हाला जास्त करून दिसणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे. खूप काही यामध्ये विशेष असा आहे असं काही नाही आहे. आपल्याला इंग्रजीसाठी किती 25 प्रश्न विचारणार आहेत. 25 प्रश्न विचारणार आहेत. ठीक आहे. आणि या 25 प्रश्नासाठी तुम्हाला 50 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. जो अभ्यासक्रम TCSचा आहे तोच याचा आहे आणि तोच MPSCचा आहे. फक्त परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची जी खोली आहे, डेप्थ आहे ना, तर ती कमी आहे. उगाच घाबरायचं काही काम नाही आहे. याच्या व्यतिरिक्त काही बाहेर येणार नाही. ठीक आहे. याचे डेमो सेशन आपले यूट्यूबवरती सुरू होतील. ज्यावेळेस तुम्हाला येतील ना, प्रश्न समोर येतील ना, तर तुम्हाला समजेल की म्हणजे तो कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट पूर्ण जर आपली झालेली आहे, ठीक आहे, पूर्ण पिळून जर पिली तुम्ही, त्याच्यातले टिप्स असतील, ट्रिक्स असतील, काही एक्सेप्शन असतील, त्यावरती अगोदर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे, TCSचे म्हणा किंवा याचेही म्हणा, बस तेच प्रश्न येणार आहे. ठीक आहे. आता TCSही जे प्रश्न विचारतं ना, महाराष्ट्रातले प्रश्न सगळे महाराष्ट्रातल्याच परीक्षेचे रिपीट होतात का, नाही. ठीक आहे. बऱ्याचशी रिपीट होतात. पण TCSनं इतर राज्यामध्ये कोणकोणत्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचे प्रकार टेस्ट केलेले आहेत, ते प्रश्न तिकडचे प्रश्न महाराष्ट्रात विचारतात, तर महाराष्ट्रातले प्रश्न तिकडे टाकले जातात. अशाच पद्धतीचा कॉपी पेस्टचा खेळ असतो. खूप काही म्हणजे फार दिव्य आहे आणि फार असं लगी खोदून काढला आणि नंतर मग तुमच्या समोर आणला आणि बस मग हेच येणार आहे असं काही नाही आहे. सगळ्याच्या सोबत असतं. ओके. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.